1 सप्टेंबर रोजी ओबीसींचं वादळ मुंबईत धडकणार, लक्ष्मण हाके यांची हाक. राज्य सरकारने 22 लाख कुणबी प्रमाणपत्रे वाटल्यामुळे मूळ ओबीसींच्या आरक्षणाला आणि स्पर्धेला धोका निर्माण झाला आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात येत्या 1 सप्टेंबर रोजी ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचा मुंबईत मोर्चा काढणार असल्याचा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिलेला आहे. या मोर्चात लाखो ओबीसी सामील होणार असल्याचं म्हटलेलं आहे. ओबीसींच्या 1 तारखेच्या मोर्चासाठी हाके यांच्या नेतृत्वात 60 ते 70 बैठका पार पडल्या आहेत. या आंदोलनात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह इतर ओबीसी नेते सामील होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लक्ष्मण हाके यांनी मीडियाशी संवाद साधताना मोर्चाविषयीची माहिती दिली. यावेळी हाके यांनी मराठा समाजाच्या कुणबीकरणाद्वारे आरक्षणात समावेश करण्याचा मुद्द्यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मराठा समाजाला इतर प्रवर्गातून आरक्षण देण्याला आमचा ठाम विरोध असून 2 सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीनं रद्द करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. मागील 1 वर्षाच्या काळात एकाही नेत्यांनी ओबीसींच्या बाजूने भूमिका न घेतल्याने आमचे आरक्षण धोक्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जर सरकारने आरक्षणाबाबतच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर भविष्यात कोणत्याही नेत्याला किंवा मंत्र्याला भेटणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. मंत्री उदय सामंत हे हाके यांना भेटायला येणार होते. या पार्श्वभूमीवर हाके यांनी हा इशारा दिला आहे. नाही हे बघा, लक्ष्मण हाके ग्रासरूटला काम करणारा कार्यकर्ता आहे, आंदोलक आहे. लक्ष्मण हाके नेता नाही किंवा सरकारमध्ये सामील नाही. आम्ही 1 सप्टेंबरला चलो मुंबईचा नारा दिलेला आहे आणि हजारो लाखोंच्या संख्येनं आम्ही मुंबईकडे निघणार आहोत. त्यामुळे फील्डवर काम करणं आवश्यक आहे. आम्ही घोषणा केली त्यापासून आजपर्यंत 60-70 बैठका घेतलेल्या आहेत. त्यामुळे भुजबळ साहेबांच्या बाबतीत जर नाशिकच्याबद्दल जर बोलत असाल, भुजबळ साहेब आमचे कालही नेते होते, आजही नेते आहेत आणि उद्याही नेते आहेत. सरकारी पक्षामध्ये असल्यामुळं ते घेत असतील बैठका, घेत असतील काही भूमिका. आता तुम्ही म्हणताय की भुजबळ आमचे नेते, पण मात्र भुजबळांनी तुमच्या आंदोलनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भुजबळ म्हणतायत की जर सगळ्या गोष्टी शांततेच्या मार्गाने मिळत असतील, सगळ्या गोष्टी मिळणार असतील तर लक्ष्मण हाकेंनी आंदोलन करण्याचा, मोर्चे काढण्याचा अट्टहास का ठेवा. माझी भुजबळ साहेब आमचे नेते आहेत. विथ रिस्पेक्ट मी भुजबळ साहेबांना एकच प्रश्न विचारू इच्छितो की काल परवा शासनाच्या वतीनं सांगितलं गेलं की 22,20,577 कुणबी प्रमाणपत्र या महाराष्ट्रात वाटली गेलेत असं म्हणतोय आम्ही. 22,20,577 कुणबी प्रमाणपत्र. मग एवढ्या मोठ्या संख्येनं जर आमचा मराठा बांधव जर ओबीसीमध्ये आला तर मूळ ओबीसी त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकू शकेल का? या प्रश्नाचं उत्तर ज्येष्ठ आणि ओबीसीची वेळोवेळी कणखर भूमिका घेणाऱ्या भुजबळ साहेबांनी आम्हाला सांगावं. आणि आम्ही जो प्रश्न उपस्थित करतोय त्या सातारा जिल्हा परिषदे अध्यक्षाचं काय झालं? फलटण पंचायत समिती सभापती पदाचं काय झालं? दौंड नगराध्यक्ष पदाचं काय झालं? पुण्यातल्या ओबीसींच्या जागांचं काय झालं? फुरसुंगीच्या 9 पैकी 9 जागा एकही ओबीसी तिथं निवडला गेला नाही. आम्ही भांडतोय गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या सामाजिक न्याय हक्काच्या संदर्भात. कुठल्या ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.